नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसचा थर्ड राऊंड जो आहे हा लागलेला आहे आणि ही शेवटची अलॉटमेंट लिस्ट होती जी की ऑनलाईन होती आतापर्यंतच्या प्रोसेसमध्ये. आता इथून पुढे मित्रांनो 2 राऊंड उरलेत फक्त, ते म्हणजे स्पॉट राऊंड आणि एक आहे इन्स्टिट्यूशनल कोटा, मॅनेजमेंट कोटा ज्याला तुम्ही म्हणू शकता. विद्यार्थ्यांना जर गव्हर्नमेंटच्या सबसिडी वाईज जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर आता फक्त स्पॉट राऊंड उरलेला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप वगैरे आहे की नाही, तर आहे, सेमच प्रोसेस आहे. फक्त प्रोसेस जी आहे तर ती पुढची ऑफलाईन असेल. ही सगळी प्रोसेस जी झालेली आहे तर ती आतापर्यंत ऑनलाईन झालेली आहे. थर्ड राऊंड हे तिन्ही राऊंड जे आहेत तर त्याचा संपलेले आहे. याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन राऊंड इथं नसेल. पुढचं सगळे राऊंड जे आहेत तर त्याचा स्पॉट राऊंड असेल. त्या संदर्भात व्हिडिओ जो आहे तो येणारच आहे. तुम्हाला आता थर्ड राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांचं काय सीन आहे ते तुम्हाला सांगतो मी. जवळपास 70% मुलांचे ॲडमिशन ऑलरेडी डन झालेले आहेत. आता राहिलेले या राऊंडमध्ये 20% मुलं जे आहेत तर ते सुद्धा ॲडमिशन घेऊन टाकतील किंवा 10% घेतील असं पकडा तुम्ही. 20% बाकी राहतील. तर असे एक 10-20% मुलं जे आहेत तर ते तुम्हाला नंतर स्पॉट राऊंडला दिसतील आणि या स्पॉट राऊंडमध्ये पुढं ते पार्टिसिपेट करतील. त्या संदर्भात जास्त माहितीचा व्हिडिओ जो आहे तर तो लवकरच आपल्या चॅनलवर येईल. व्यवस्थितरित्या मार्गदर्शन त्या संदर्भात केलं जाईल. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत ॲडमिशन घेतलेलं नसेल किंवा तुम्हाला स्पॉट राऊंडची तयारी असेल तुमची किंवा जायचं असेल तुम्हाला, तर त्या संदर्भात मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये एक फॉर्म देतो आहे. तो तेवढा फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते तेवढा भरून घ्या जेणेकरून मला थोडं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ वगैरे टाकायला त्या संदर्भात, किती मुलं बाकी आहेत त्यावरून. या राऊंडमध्ये मित्रांनो काही मुलांना मनासारखे कॉलेजेस जे आहेत तर ते मिळालेले आहेत. काहींना त्यांनी जे कॉलेज टाकले होतं त्यानंतर मागच्या राऊंडचं कॉलेज त्यांनी परत एकदा खाली टाकलं, ते परत एकदा त्यांना मिळालं, कारण वरच्या राऊंडसाठी त्यांचं मार्क जे आहे तर ते योग्य ठरले नाहीत किंवा तिथपर्यंत ते ॲडमिशन घेऊ शकले नाहीत. त्यानंतर मित्रांनो पुन्हा या राऊंड संदर्भात असं झालं आहे की कट ऑफ जे आहे तर ते बऱ्यापैकी तुम्हाला काही कॉलेजेसचे उतरलेले दिसतील. आणि मित्रांनो आता पुढचा शेड्यूल संदर्भात मला मॅसेजसुद्धा येत आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे तर असतातच आपल्या काउन्सिलिंगच्या की दादा असं काय तसं काय, पुढचं रिपोर्टिंगचं काय. तर रिपोर्टिंगच्या तारखा मित्रांनो पहिले लक्षात घ्या. रिपोर्टिंगच्या तारखा आहेत 26, 28 आणि 29 थर्ड राऊंडसाठी. हे ध्यानात ठेवा तुम्ही. 26, 28 आणि 29. 27 तारखेला कॉलेजेसला जाऊ नका. 27 तारीख या ठिकाणी मेन्शन केलेली नाही आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो थर्ड राऊंडचं यावेळेस कन्वर्जन सोबत होता, म्हणजे बाकीच्या कॅटेगरीच्या जागासुद्धा तुम्हाला या ठिकाणी अलॉट होऊ शकत होत्या जर त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी नसेल तर. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा थर्ड राऊंड संपलेला आहे. त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲटो फ्रीज केलेले होते कॉलेजेस त्यांचे झालेले होते त्यांनी 26, 28, 29 आणि 30 या तारखांना तुम्ही जाऊ शकता. 30 तारखेला ॲटो फ्रीजवाले जाऊ शकतात, पण 30 तारखेला थर्ड राऊंडवाले जाऊ शकत नाही. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. त्यानंतर आता पुढं स्पॉट राऊंडला जाण्यासाठी काय प्रोसेस असते काय नसते तर त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशनच देणार आहे. काही वेगळं करायचं काम नाही आहे. तुम्हाला ॲटोमॅटिक पुढच्या लिस्टमध्ये स्पॉट राऊंडला जाता येईल. जर तुम्हाला थर्ड राऊंडला कॉलेज जे मिळालं ते तुम्ही घेतलं नाही तर, जर तुम्ही थर्डला ॲडमिशन केलं तर स्पॉट राऊंडला जाता येत नाही. एवढं ध्यानात ठेवा. या थर्ड राऊंडची जागा तुम्ही बुक करून स्पॉट राऊंडला जाऊ शकत नाही. ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. परत तेच प्रश्न मला विचारत जाऊ नका. नंतर राहिला प्रश्न मित्रांनो की या तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं, ते तुम्हाला आवडलं की नाही आवडलं तो तुमचा प्रश्न आहे. पण मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे आहेत तर आता मला असं दिसतं आहे की ते स्पॉट राऊंडला न जाता थर्ड राऊंडमध्येच ॲडमिशन डन करताना दिसत आहेत, है ना, की त्यांना नको आहे झंझट स्पॉट राऊंडचे कसं होतं काय होतं किंवा हे सगळी अनप्रेडिक्टेबल प्रोसेस असते. मी तुम्हाला कशी असणार ते सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता कुठलं कॉलेज मिळालं एकदा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुमचे काही प्रश्न वगैरे असतील, मी असले काही जेन्युइन प्रश्न स्पॉट संदर्भात किंवा कशा संदर्भात तरी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो हा होता ॲग्रिकल्चरमध्ये जेवढे 3 राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांना वेलकम. आणि 3 तारखेपासून तुमचे कॉलेजेस जे आहेत तर ते चालू होऊ शकतात पुढच्या महिन्यातल्या. पण तुम्हाला तोपर्यंत तुमचे सगळे एकदा डिपेंड राहा. थोडंसं जरा तुमच्या कॉलेज ग्रुपसोबत कनेक्ट राहा. कारण काय होतं सुरुवातीला कॉलेज आपण त्याला म्हणू शकतो की एवढे रेग्युलर चालू होत नाही. काही काही वेळेस गणपती वगैरे असतात त्याच्यामुळे थोडं जरा मोकळीक असते. त्यामुळे सगळे एकदा व्यवस्थित सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनने एकदा सगळ्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही चालू करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजला जायचं असेल किंवा काही करायचं असेल तर तुम्ही एक कमेंट सेक्शनमधला फॉर्म आणि तुमच्या याच्यामध्ये मी जो गुगल फॉर्म दिलेला आहे
तर लिंक दिलेली आहे, तर तो तुम्ही एकदा भरायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.